मंत्री झिरवाळ यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. काय नेमकं चर्चा आहे? एकीकडे आपल्या भाऊ जे आहेत ते महायुतीकडनं उमेदवारी करतायत, दुसरीकडे अपक्षांचं आव्हान जे ते आपल्याला बघायला मिळतं. बघा, आमचे सहकारी मित्र आहे झिरवाळ साहेब, मंत्री महोदय, त्यांची तब्येत बरं नव्हती, ते हॉस्पिटलला होते, त्यामुळे मी त्यांना भेटायला आलेलो आहे. युतीचा धर्म झिरवाळ साहेब पाळतील, दराडे पाळतील, सर्व पाळतील, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. खरं तर गोकुळ गीते यांच्या पाठिंब्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महायुतीतील 3 मंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र तरी देखील कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळत नाही आपल्याला. नाही, मी कालही सांगितलं माझ्या बाईटमध्ये, आता सांगतो, 3 मंत्री म्हणजे आपल्या पक्षाच्या जे मतदार आहे त्यांना भेटण्यासाठी ते येत आहे आणि त्यांची जबाबदारी पक्षाची, आणि पक्षाने येऊन आपल्या मतदारांच्या काय आधी अडचणी असतात त्या संदर्भात ते भेटण्यासाठी. काल खरं तर आपण गीतेंच्या घरी गेलेल्या होतात, त्या ठिकाणी गोकुळ गीते देखील आले, मात्र माध्यमांना बघून, आपल्याला बघून त्या ठिकाणाहून ते परतून गेलेले आहेत. ते त्यांच्यासोबत पुन्हा आपला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे बघा, कोणती कामाची सुरुवात जर करायची असली तर चांगल्या ठिकाणून करायला पाहिजे. श्री गणेशाची सुरुवात झाली पाहिजे. गणेश त्याचं नाव आहे आणि त्याचं मिसेसचं मतदान आहे, म्हणून सुरुवात करायची तर गणेशापासून करायचं. आणि त्यांच्या बहिणी, माझ्या बहिणी, त्यांना मताचा जोगा मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो. अदरवाईज मी काही कोणाला बघितलं नाही आणि कोणाशी चर्चा केली नाही. खरं तर गोकुळ गीते हे पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळतं. आज देखील त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आपल्याला आव्हान वाटते? नाही, मला काय असं सांगता येणार नाही. आव्हान वगैरे असं मी कालही सांगितलं, आव्हान वगैरे काही नाही. युतीचे 475 मतदान आहे, त्याच्यामुळे कुठेही आव्हान वाटत नाही. झिरवाळ साहेबांसोबत आता आपण काय चर्चा झाली नेमकं? आपण देखील त्यांना काही विनंती केली? मी झिरवाळ साहेबांची तब्येत बरोबर नव्हती, त्याच्यामुळे झिरवाळ साहेबांना भेटायला आलो. हे सगळं काम गिरीश महाजन साहेब असतील, निलेश बोरा असतील, त्यानंतर गणेश गीते असतील, त्याच्यानंतर उदय सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील, सुहास कांदे असतील, सगळेजण आम्ही एकत्रच काम करत आहोत. दादा, खरं तर महायुतीसमोर नाशिकमध्ये एक मोठं आव्हान उभं राहिल्याचं पाहायला मिळतंय. अपक्ष उमेदवार जे आहेत गोकुळ गीते, ते त्यांच्या पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न जे आहेत कुठेतरी महायुतीतील मंत्र्यांचे सुरू आहेत, मात्र यश मिळताना पाहायला मिळत नाही. त्यांच्या बंधूंनी आपल्यासोबत चर्चा केली आहे, नेमकं काय? नाही, कोणी माझ्याबरोबर चर्चा केली असं नाही आहे. मी आता हॉस्पिटलला आलो होतो, रुटीन चेकिंग असते, आणि तेवढ्यात मला दराडे साहेब भेटले. आणि दराडे साहेब कुठे मला भेटले तर शेवटी महायुती आहे, महायुतीचा धर्म हा सगळ्यांनी पाळावा अशी मी सगळ्यांनाच विनंती करतो. आणि त्या पद्धतीनं बाकी काही चर्चा झालेली नाही. आपण काही स्वतः गोकुळ गीतेंशी संपर्क वगैरे साधण्याचा प्रयत्न केलाय? कारण की मी महायुतीचा आहे, मी संपर्क कसा करेल? पण त्यांना संपर्क करायचा असेल तर ते येऊ शकतात. त्यांना मज्जाव कोण करेल? आपण लोकशाहीनं दिलेल्या याच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला, ज्याला प्रत्येक मतदाराला, प्रत्येक तिथल्या असलेल्या लिडरला त्यांना त्या भेटण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे ना. काही महायुती समोर आपल्याला आव्हान वाटतंय? महायुती म्हणल्यानंतर तिचं नावच महायुती आहे, त्याच्यामुळं नाशिकमध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही. हा, मग आव्हान नाही तर मग तरी पण एवढं 3 मंत्री बैठका घेत आहेत. या ठिकाणी उदय सामंतांचा 3रा-4था दौरा ह्या आठवड्यातला आहे. गोकुळ गीतेंशी चर्चा करतायत. ही आता जर महायुती आहे तर महायुतीचे प्रयत्न असणारच ना, का अविरोध व्हावा किंवा त्यांचा पाठिंबा घ्यावा. हे कोण प्रयत्न नाही करणार? हे राजकारणात चालूच असतं. धन्यवाद. तुम्हाला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.